सध्या मी आहे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पवित्र काठावरती नाही तर घाणीच्या साम्राज्य असलेल्या काठावरती आहे। हे घाणीचं साम्राज्य तुम्ही बघू शकता। अक्षरशः लोकांनी या ठिकाणी करण्या सुद्धा केलेल्या आहेत। अक्षरशः लोकांनी या ठिकाणी आपल्या घरातील देवी देवतांचे फोटो सुद्धा आणून सोडलेले आहेत। तर घरातील अगदी छोट्या छोट्या कचऱ्यापासून मोठ्यात मोठ्या प्लास्टिकच्या कचऱ्यापर्यंत सगळं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी लोकांनी आणून जमवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि मुख्य गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला माहिती असेल, कदाचित आठवत असेल, गेल्या काही दिवसांपूर्वी याच पंचगंगाच्या काठावरती जी गंगा आरती पार पडणार होती ती गंगा आरती काही कारणाने कॅन्सल झाली, रद्द झाली आणि ती पुढे ढकलण्यात आली। आणि हाच तो पंचगंगा नदीचा काठ आहे जिथे गंगा आरती संपन्न होणार होती। त्या काठाची ही अवस्था आहे। म्हणजे यदा कदाचित जर गंगा आरती झाली असती तर कदाचित हा काठ त्यानिमित्ताने तेवढ्या दिवसापुरता स्वच्छ झाला असता। मात्र सध्याची काय परिस्थिती आहे ही परिस्थिती तुम्ही बघू शकता। मी फक्त एका ठिकाणचं नाहीये, इथे बरीचशी मंदिरे आहेत, मंदिरांच्या इकडची परिस्थिती सुद्धा तीच आहे। पाणी असू देत, मंदिर असू देत किंवा घाटाच्या पायऱ्या असू देत, सगळ्या ठिकाणी फक्त आणि फक्त घाणीचं साम्राज्य आहे। ही सध्या आहे आपल्या कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या घाटावरची परिस्थिती आहे। आणि ही परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला कळू शकतं की सध्या आपण काय अवस्था कोल्हापूरकरांनी करून ठेवलेली आहे। आता ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आता बघूया प्रशासनाचं याकडे लक्ष जातं का, महानगरपालिकेचं याकडे लक्ष जातं का। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरीकर सोबत मी सह्याद्री देसाई, केके न्यूज कोल्हापूर। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।